मोबाईल एक वेळ अन्न पाण्याशिवाय माणूस राहू शकतो, पण मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मोठ्या माणसांचं मी समजू शकते, पण लहान मुलांचं काय? लहान मुलांनाही तेवढाच मोबाईल लागतो. मदर्स अगदी कौतुकाने सांगतात, आमची मुलं मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाहीत. मुलं जर मोबाईल दिला नाही तर मुलं आईवडिलांना ब्लॅकमेल करतात की मी तुझं हे काम तेव्हाच करीन की आधी तू मला प्रॉमिस कर, आल्यानंतर तू मला 15 मिनटासाठी 20 मिनटासाठी मोबाईल देशील. तुम्हाला माहीत आहे, जेवढे फीचर्स आपल्या मोठ्या लोकांना माहीत नसतात ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटाने जास्त फीचर्स लहान मुलांना माहीत असतात. कारण त्यांचं डोकं शार्प असतं आणि त्यांची ग्रास्पिंग पॉवर ही खूप फास्ट असते. त्यामुळे ते फटाफट ग्रास्प करतात आणि मोबाईल बरोबर उघडतात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघतात. बरं, आता मोबाईलवरती कुठल्याही गोष्टीचा खूप कमी सेन्सॉर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून मुलं खूप कमी वयामध्ये परिपक्व होतात किंवा मॅच्युअर होतात. ह्याला जबाबदार कोण आहे? त्यांनी त्यांच्या अनुभवाने, जसं त्यांचं वय वाढेल त्याप्रमाणे त्यांना त्या त्या गोष्टी माहीत व्हायला हव्यात. पण त्या गोष्टी त्यांना त्यांच्या वयाच्या आधीच सर्व माहीत पडत आहेत. हे कितपर्यंत बरोबर आहे? तुम्हाला पटतंय का? बरं, एकाने मोबाईल नाही दिला तर घरातील दुसरी व्यक्ती नक्की मोबाईल देतो. आईने नाही दिला, बाबा देतो, बाबाने नाही दिला, आत्या देते, आत्याने नाही दिला, मावशी देते, कोणी ना कोणीतरी मोबाईल हातात देतं. त्यासाठी घराला काहीतरी शिस्त हवी. मुलांना मोबाईल इंट्रोड्यूस केला कुणी? आपण मोठ्या माणसांनीच. हे घे, ह्याच्यातलं बघ, पण शांत राहा माझं काम होईपर्यंत. चूक कुणाची आहे? आपली. हातात मोबाईल दिला की मूल पटपट जेवतं, किंबहुना 2 घास जास्तच खातं. कारण जर खाऊन झालं ना लवकर तर मोबाईल काढून घेतील आपल्या हातातनं म्हणून. त्यांच्या शरीरावरही त्याचा परिणाम होत आहे. विचार करूया आपण या गोष्टीवरती आळा कसा घालता येईल. घरामध्ये थोडीफार शिस्त हवी. मुलांना ॲक्च्युली माहितीच नसेल या मोबाईलमध्ये काय आहे, तर हा प्रश्न बहुतेक करून मोठ्या पातळीवरती संपेल किंवा कमी होईल हा प्रॉब्लेम. पण आपल्याला मोठ्यांनाच त्यांच्यासमोर बसून रील्स बघायचे असतात, शॉर्ट्स बघायचे असतात, मूव्हीज बघायच्या असतात, वेबसिरीज बघायच्या असतात. मग मुलं कशी मागे राहणार? विचार करा, जर तुमच्या घरातल्या मुलांचं भवितव्य जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर पहिल्यांदा स्वतः मोबाईलची सवय कमी करून घ्या. मोबाईल कशासाठी बनवण्यात आला होता? आपल्या सिक्युरिटीसाठी. आपण कुठे अडकलो असू, आपण कुठेही असू तर एकमेकांच्या टचमध्ये राहू, याकरता मोबाईल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण मोबाईलचे फायदे पण आहेत यार, पण मोठ्या लोकांसाठी खूप जास्तीचे आहेत. सगळं काही गुगलवर आहे म्हणून सगळ्यांना तो हवा असतो. विचार करा मी काय म्हणते त्याचा, प्लीज.